वसंत ऋतू आला की जंगलाच्या अवदशा घालवतो. ऐका, वसंत ऋतू आला की जंगलाची अवदशा जाते. त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये, नाम संसारामध्ये जर दानाचा जर योग आला तर त्याच्या जीवनामध्ये वसंताचं आगमन होतं. ऋतू वसंताचा आला, फळी फुली बहरला. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर फळा फुलाने बहरून निघतो, त्याप्रमाणे दानाचा योग प्राप्त झाला की त्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने भाग्योदय होत असतो. भाग्योदय. येथे राहण्याची नाही कल्पकोटी, म्हणून आले सावळेच्या भेटी हो. म्हणून थांबता येत नाही, म्हणून जावं लागतं ना. म्हणून दानाची थडी पार करायची. दानाची थडी पार केल्याशिवाय दिव्यत्व नाही. कारण 4 पुरुषार्थ आहे की नाही? 4 पुरुषार्थ आहे. जसे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जसे पुरुषार्थ आहे, अजून असे पुरुषार्थ आहे. त्यामध्ये दानाचा पुरुषार्थ 4था आहे. कलियुगामध्ये फक्त दान पुरुषार्थ शिल्लक राहिलेला आहे की नाही? दानाचा पुरुषार्थ शिल्लक असल्या कारणाने माणसाने दान केलं पाहिजे. मग दान कुणाला करायचं? कोण करणारा? दान करणारा कोण? दान करणारा कुणाला करायचं? पसायदान मागत असताना कुणाकडून मागायचं? देणारा कोण? यामध्ये भेद आहे ना. मग आपण पहिल्यांदा घेणारे बघू आणि मग देणारे बघू. मग 5 जणांना पसायदान द्यायचं आणि 5 जणांकडून पसायदान मागायचं. 5 जणांना दान द्यायचं, पसायदान नाही. 5 जणांना दान द्यायचं आणि 5 जणांकडून पसायदान मागायचं. मग कुणाला द्यायचं? क्रमांक 1 अतिथीला दान द्यायचं. क्रमांक 2 पत्नीला दान द्यायचं. क्रमांक 3 मुलाला दान द्यायचं. क्रमांक 4 आईला दान द्यायचं. क्रमांक 5 वडिलांना दान द्यायचं. विठ्ठल विठ्ठल. क्रमांक 1 अतिथीला दान द्यायचं. मग अतिथीला किती दान द्यायचे? पत्नीला किती दान द्यायचे? मुलाला किती दान द्यायचे? आईला आणि वडिलांना किती दान द्यायचे? शास्त्रानं सांगितलेलं आहे अतिथीला दान द्यायचे 3, पत्नीला दान द्यायचं 1, मुलाला दान द्यायचं 1 आणि आई आणि वडिलांना मिळून दान द्यायचं 1. आई वडिलांना मिळून 1, मुलाला 1, पत्नीला 1, अतिथीला 3. अशा प्रकारे दान द्यायचे. आई वडिलांना मिळून 1 दान द्यायचं, त्यांना वेगवेगळं दान नाही. मग अतिथीला दान द्यायचे. किती दान द्यायचे? 3 दान द्यायचे. कोणकोणते? क्रमांक 1 अतिथीला दान द्यायचं अन्नदान, अतिथीला दान द्यायचं द्रव्यदान, अतिथीला दान द्यायचं सन्मानाचं दान. अतिथीला किती दान द्यायचे? 3 दान. क्रमांक 1 अन्नदान द्यायचं अतिथीला. अन्नदान का हो महाराज? अन्नदान का द्यायचं? हे बघा, आपली जी वैदिक परंपरा आहे, आपली जी भागवत परंपरा आहे, आमच्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत. या माता भगिनींना अशी सवय लागलेली आहे, आपल्या घरी पाहुणा येऊ, गावातला एखादा माणूस येऊ, कोणी भाऊबंद येऊ, दादा जेवण करा. नाही म्हटले जेवण नाही. नाश्ता करा. नाही म्हटले नाश्ता नको. चहा तरी घ्या किमानपैकी, किमान चहा. ते म्हटले मी इतक्याच घरी चहा घेतला आणि तुमच्या बालकाला भेटायला आलो, चहा नाही. मग असं मी तुम्हाला जाऊन देणार नाही. मग किमान थोडी साखर तरी. आपल्या घरातली माता भगिनी जर त्यानं चहा घेतला नाही, किमानपैकी साखरीचे 2 दाणे तरी त्याच्या हातावर ठेवते, त्याला पाणी पाजते, मग पाठवते. याचा अर्थ असा आहे की आपली वैदिक परंपरा, आमच्या माता भगिनी यांना अशी सवय लागलेली आहे की आपल्या घरी आलेला व्यक्ती कुणी असो त्याला पाणी तरी पाजणे, है की नाही? नका घालू दूध जयामध्ये सार, भोकाचे जीवन तरी पाजा. पाणी तरी पाजेल, साखरीचे दाणे तरी देईल, चहा तरी करेल, नाश्ता तरी बनवेल, जेवण तरी देईल, काहीतरी देईल. पण ती उपवासी पाठवणार नाही. का? तिला माहित आहे विमुख गेली या अतिथी निसुकृताची संपत्ती. जर अतिथी विमुख गेला तर तो सुकृत घेऊन जात असतो. म्हणून माझ्या पदरातला असणारं सुकृत नाम पुण्य जर जाऊ असं वाटत नसेल, जाऊ नये असं जर वाटत नसेल, त्याकरिता ती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला चहा पाणी किमानपैकी काहीतरी साखरेचे दाणे वगैरे देत असते. अतिथीला दान दिलं पाहिजे. त्यामध्ये अजून एक भेद असा आहे, अतिथी कुणाला म्हणतात? म्हणजे नाही, तिथी म्हणजे वेळ. वेळ महिना तारीख ठरवून येत नाही, त्याला म्हणतात अतिथी. असा जर अतिथी आपल्या जर कधी घरी आला आणि त्याला जर जेवण नाश्ता चहा पाणी केला
तर मग तया सुका अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. जर अतिथीला खऱ्या अर्थाने जर आपण अन्नदान जेवण वगैरे जर दिलं तर खऱ्या अर्थाने त्या माता भगिनीच्या खऱ्या अर्थाने त्या संसाराला खऱ्या अर्थाने काय झालेलं आहे, खऱ्या अर्थाने चांगले दिवस आले असं म्हटलं पाहिजे. कारण संसारामध्ये दानाचा योग येणं, संसारामध्ये दानाचं योग येणं हे त्या कुटुंबाला प्राप्त झालेली पर्वणी लक्षात घ्या. म्हणून आपल्या विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या त्या वारीला, पौष वारीला अनेक दिंड्या जात असतात. आणि आपल्या गावावरून दिंडी जात असताना, एखाद्या मळ्यावरून दिंडी जात असताना नाश्ता तरी बनवतील, जेवण तरी देतील, चहा तरी करतील, पाणी तरी पाजतील, किमानपैकी 2 मिनिटं एक अभंग म्हणाय तरी सांगतील. इतक्या आपल्या लोकांना ते सर्व ज्ञात आहे. म्हणून दान, ज्याप्रमाणे वसंत ऋतू आला की जंगलाची अवदशा घालवतो, ऐका, वसंत ऋतू आला की जंगलाची अवदशा जाते, त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये, नाम संसारामध्ये जर दानाचा जर योग आला तर त्याच्या जीवनामध्ये वसंताचं आगमन होतं. ऋतू वसंताचा आला, फळी फुली बहरला. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यावर फळाफुलाने बहरून निघतो, त्याप्रमाणे दानाचा योग प्राप्त झाला की त्या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने भाग्योदय होत असतो. भाग्योदय. अतिथीला पहिला क्रमांक अन्नदान करावं. अतिथीला दुसरा क्रमांक द्रव्यदान द्यावं. द्रव्यदान का करायचं? द्रव्यदानाचे 2 कारणं आहे. क्रमांक 1 आपण आपली बाजू बघू आणि क्रमांक 2 नंतर आपण अतिथीची बाजू बघू. अतिथीला द्रव्यदान का करायचं? उत्पन्नाचा 10वा हिस्सा सांगितलेला आहे शास्त्राने. उत्पन्नाचा म्हणजे 1 लाख रुपये झाले तर 10,000 रुपये हे धर्म कार्यासाठी खर्च करायला सांगितलेले आहे. किती? 10,000 रुपये. पण आपल्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये आपण लाख रुपयाला 10,000 रुपये खर्च करू शकत नाही. मग महाराजाला पर्यायी मार्ग सांगा. हे बघा, ज्यावेळेस आपण 1 लाखाला 10,000 रुपये खर्च करू शकत नाही ना, तर तुम्ही त्यावेळेस काय करा, 1 लाखामध्ये 100 रुपये तरी आपल्या इथे आलेला अतिथी 50 रुपये 100 रुपये त्याला दक्षिणा म्हणून दिली पाहिजे अतिथीला. आणि त्यामध्ये साधू संन्यासी महात्म्य असतील, कोणी ब्रह्मचारी महात्म्य असतील, हे जर आले आणि त्यांना जर दक्षिणा दिली तर ती पर्वणी. का? कारण तुमचं जर धन शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला दानाशिवाय दुसरा पर्याय नाही. जोडून जोडलेलं धन यातील 10वा हिस्सा नाही, 10वा हिस्सा देता येत. 100 रुपये 50 रुपये आलेल्या अतिथीला जर दिले तर त्यामध्ये आपल्या धनाची शुद्धी होत असते. जर आपण आपलं धन धर्म कार्यासाठी त्याचा 10वा हिस्सा, आपण एकच हिस्सा पकडू, अर्धा हिस्सा पकडू, अर्धा हिस्सा जरी आपण धर्म कार्यासाठी खर्च केला नाही तर त्याला 4 वाटा आहे. 1 अग्नी जाळतो, 2 चोरी करतात, 3 डॉक्टर खातो आणि 4 टॅक्सवाले नेतात. इन्कम टॅक्स रिटर्न, IT रिटर्नवाले. एक तर IT रिटर्नवाले फाईल मारतात, एक तर डॉक्टरांकडे पैसे भरावे लागतात SMBTला, एक तर अग्नी जाळून टाकतो किंवा मग चोरी करतात. चोराने चोरी करू नये, अग्नीने जाळू नये, दवाखान्यातल्या डॉक्टरने पैसे खाऊ नये, IT रिटर्नने फाईल मारू नये. असं जर करायचं नसल, दान करा. विठाला.